तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 1 जानेवारी. आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. पण आज वातावरण पण एवढं बदललंय तर पहा. सकाळचे 9 वाजले ते पण पूर्ण ढगाळ वातावरण आहे. जास्तच आभाळ आलेलं आहे. जसं वर्ष बदललं तसं वातावरणही बदललंय. तर हाय. तर आवरलं सकाळी माझं सगळं. आता ऋतू गेलाय शाळेत. आज केस धुतले मी. हो, सैनी पण क्लिप लावला छान. आज हो हो सईची फ्रॉक पहा, मी दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने. हा, मी पण घातली कुर्ती एक चिकन मधली. तुम्ही पाहिलंच असं ना अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तर आता सगळं आवरलंय. दुपारचं जेवण राहिलंय, पण सकाळी तुला मटकी केली होती, मटकी चपाती, तोच नाश्ता केला मी. त्याला टिफिनला दिला. तर आता दुपारून करणार आहे मी पावभाजी, जसं मी दाखवूनच तुम्हाला. तर आज आहे 1 जानेवारी. तर हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. बघा सई कशी म्हणते ना. सकाळी रुद्रांशला पण बोलायला सांगणार होती मी, पण तो गेला शाळेत. सकाळी सकाळी जरा गडबडच राहते, मला तर माहिती असंच होते. तर आजपासून नवीन वर्षाला सुरुवात. तर कोणी काय ठरवलं, कोणी काय. आता मी पण काही काही गोष्टी ठरवल्यात, पण पाहूयात आता कितपर्यंत जातात किंवा काय असं. तर तेच. आणि आता 2025 काहींना चांगलं गेलं असेल, काहींना वाईट गेलं असेल. पण शक्यतो असं बोलतात की खरंच 2025 मध्ये खूप काही काही घटना झालेल्या आहेत. ह्यावेळी वाईटच झालेल्या आहेत. पण आपण यावर्षी 2026 तरी पप्पाने एकदम चांगलं घालवलं पाहिजे, असं तरी म्हणायला काही हरकत नाही. तर चला आता ना, तर मी ना आता भाज्या वगैरे कट करून घेते. तुम्हाला काही रेसिपी दाखवणार नाही, कारण तुम्ही नेहमी पाहिलेलीच असते. आणि दुसरं काही नाही, पावभाजीचं काल पनीर केलं होतं. आणि मग म्हटलं चला पावभाजी करूया आता, कारण सीजन वाटाण्याचं सीजन चालू आहे. आणि आता वाटाणे जोपर्यंत आहे तोपर्यंत खाऊया भरपूर. आणि तुम्हाला तर मी म्हटलेच की आम्ही काही कुठं असं बाहेर वगैरे जात नाही, आपलं घरच्या घरीच असतं. तर गोडमध्ये खीर वगैरे बनवणार होते, पण ते पण खूप हे होऊन जातं. म्हटलं जाऊ दे. आणि आता शक्यतो जास्त गोड खातच नाही आम्ही. हो, पाणी घेऊन जा. सेचं गाणं आहे का? से गाणं म्हणतो. छकुली दीदीने शिकवलं हे गाणं. अजून कोणतं म्हणून दाखव ना बाळा. तर आज आहे ना सईला मी छान अशी फ्रॉक घातली, तुम्हाला दाखवते बरं का. तर पहा हा सईचा फ्रॉक. अगं बाई, अगं बाई, अगं बाई. अरे वा. सईच्या ना पहिल्या बड्डेला हा फ्रॉक घेतला होता. मीच घेतला होता तिला. हा, बड्डे केला. इथं येतो ऋतू दादा रडत होते बड्डेची वेळी. तू बघा ना, छान दिसतो ना सईला फ्रॉक. हा, भाजी टाकली मी शिजायला. आता मालिका पाहता पाहता, अक्षराची मालिका लागली तेव्हापासून पाहती मी रोज. आणि याच्यातच माझा बऱ्यापैकी टाइमपास होतो. म्हणजे मालिका लवकरच लागते ना, सकाळी 11:30 लागते. मग मी सईचं चाललंय डान्स पहा. बायलोने नाही का त्याच्यावरती डान्स करते छान. कसं करायचं सई बायलोने? अगो बाय. हा पहा, बायलोने सईचा डान्स. बापरे.
पहा ना किती गाणे समजतात तिला. छोकुली दीदी बरोबर आहे ना, डान्स करते ना संध्याकाळी. परवाच्या दिवशी एवढा डान्स करत होत्या दोघी, विचारूच नका. आणि मी पण होते त्यांच्यात तशी. तर केस विंचरले नाही, असेच वरती बांधले, सुकलेत आता. आता गुंता काढते जरासा. आणि भाजी टाकली, झाली बऱ्यापैकी. तुम्हाला दाखवते मी. चला पहा, इथं भाजी आता झालीच आहे. अजून गॅस बंद नाही केला, करणार आहे आता. तर वाटाणा, फ्लावर, बटाटे जे असतं तेच टाकले, बीट पण टाकले आणि आलं लसूणची पेस्ट, टोमॅटो, कांदा असं परतून छान असं मस्त. आणि मस्त झाली होती बरं का, छान झाली होती. आणि इकडं पाव पण आणले त्यांनी गावातून. आणि दुपारचंच खाल्लं ना मग बरं वाटतं, नाही तर संध्याकाळचं खूप हेवी होऊन जातं. म्हणून मग संध्याकाळचं शक्यतो मी, तुम्हाला तर माहिती आहे, खातच नाही आता. आता मला ती सवयच लागलेली, दुपारचं जे काय आहे ना पोटभर खायचं, संध्याकाळचं भूक लागत पण नाही. लागली ना तरी नॉर्मल वगैरे दूध पिलं का काम होऊन जातं. आणि बघा आता मस्तपैकी भाजी रेडी आहे. आता मी काय करणार आहे, मस्त पाव वगैरे गरम करते आणि यांना पण बोलवते आणि आम्ही दोघं खाऊन घेऊ. तर दुपारचं जेवण झाल्यावरती आता संध्याकाळचं काम चालू आहे, ते म्हणजे केक करायचा आहे. तर रात्री आम्ही याच्यासाठीच गेलो होतो परत बाजारात, म्हणजे दुकानामध्ये. मग छकुलीने आम्ही ठरवलं की आपण बिस्किटाचा केक करूया. तर आम्ही 60-70 रुपयाचे ते हॅपी हॅपी बिस्किट नसतात का, ते घेऊन आलो. आणि आता सगळे मी हे करून म्हणजे तुकडे केलेत, 2 ते ठेवलेत वरून लावण्यासाठी. तर मग आता मिक्सर मधून साखर आणि ही बिस्किट हे सगळं बारीक करून घ्यायचं, बारीक पावडर. बघा असं. बरेच जण करत असतील असा बिस्किटाचा केक, पण मी पहिल्यांदाच करतेय. एकदा कधी केला होता, भरपूर वर्ष झाले, तेव्हा कोरोनामध्ये केलं होतं ऋतू, तेव्हा 6 महिन्याचा होता ना, तेव्हा त्याचा असं 6 महिन्याचा बर्थडे केक कट करायचा होता, तेव्हा एकदा केला होता. तर त्याच्यात दूध ओतलंय आणि इनो पण ओतून आहे ना असं पूर्ण मिक्स करून घेणार. एकाच डायरेक्शनला फिरू फिरू घ्यायचं जरा असं. आणि मी काय याच्यावरती एवढं नाही काय हे करणार, फक्त बदामाचे काप टाकणार आहे. आणि थोडस आता तेल टाकलंय मी, आणि तेल पण चांगलं मिक्स करू करू घ्यायचं जरा. आणि त्या टोपामध्ये करायचं ना, त्याला तेल आणि थोडस मैद्याने मी हे केलेले, मिक्स केले ते. आणि आता इकडं टोप जरा गरम करायला ठेवते, म्हणजे फ्री हीटला. आणि बघा आता तेल टाकलंय ना, तर ते पूर्ण मिक्स करून घेते. आणि तो जर्मरचा डबा आहे ना, त्यातच करणार आहे मी. आणि ह्या टोपात आता ट्रान्सफर करून घेऊया. आणि वरून बदामाचे काप थोडेसे असे, आणि जे बिस्किट ठेवली होती ना ती अशी ठेवल्यात. तर आता ना टोपामध्ये मी ठेवलाय केक. तो वरून छान दिसतोय ना, असंच डेकोरेशन मस्त वाटते. नॉर्मल फक्त बदामाचे काप आणि बिस्किट टाकलेत. आणि गॅस एकदम स्लो आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून आणि खलबत्ता पण ठेवते. हा केक आहे ना अर्धा तासात झाला. अर्धा तास झाल्यावरती मग मी चेक केला तर झाला होता. तर बघा चांगलं सुटलंय पण कडाने. 10 मिनिटं मी त्याच्यातच ठेवला आणि मग आता खाली घेतलंय. आणि याच्या आता ना मी ते चॉकलेट सिरप म्हणतात ना, ते आम्ही घेऊन आलो होतो, ते टाकणार आहे. आणि ते टाकून मग फ्रीज मध्ये मी ठेवून देणार. संध्याकाळी कट करायची वेळी घ्यायचा बाहेर. ते चॉकलेट सिरप टाकले आणि आता आहे ना ह्या जेम्स आहेत का, मोबाईल मध्ये पेक्षा असंच भारी वाटते बघितलं. हा ना, आता कसं लाईट बीट नाही त्याच्यामुळे मग असं दिसत नाही. सैनी बघा सकाळ धरून किती फ्रॉक बदलले. सैनी मॅचिंग हा तेच ना. तर ना हे जेम्स आहेत, आपला डेकोर करण्यासाठी आम्ही आणलं रात्री. असं ठेवते मी छान. किती भारी केक झाले खरंच. आता टेस्टला कसं आहे काय माहिती, टेस्टला दिसतोय ते छान. साखर टाकली ना. हा साखर टाकली, तेल, दूध. मस्त झालं किती आहे ना. दबतोय म्हणजे चांगला झाला, असं दाबलं पाहिजे. बघू ना आता. ओके पहा, पहिल्यांदाच केलाय मी. 3 पेस्ट्री पेक्षा जास्त झालाय हा. हा मग तरी ना तू काय केलं, मी असं हे करत होते का, म्हणजे तेव्हा त्या डब्यातून काढला ना तेव्हा तो थोडासा त्याला चिटकला, म्हणजे तुटला तो. मग मी काय केलं, तो परत असा गोल केला चांगला आणि मग जरा सेट केला. तर कसं आहे नक्की सांगा बरं का मला कमेंटमध्ये, तुम्हाला आवडला का केक.
चिकू कसं आहे? छान. शिका. शो येतो ना, आम्ही असं लावणार आहे टाइमपास. दुसरा ड्रेस पण नंतर म्हटलं चिकुडे इकडे, चिकुडे इकडे. फोर्टी. रोहित नाही ओके. कसं वाटते? छान नाही घरी इथं बरोबर बोले ना बसला. हा नानाला म्हटलं होतं, नाही आला मग आता काय. तर चला बघा, आम्ही एवढंच आहे हॅपी न्यू इयर साठी. आता कसे प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी सेलिब्रेट करतंय आणि आमचं चाललं होतं का घरी केक करूया. तर असा छान असा केक केलाय, दिसतोय तर चांगला. आता बघूया केक मी कापतीच आहे कापणार. सर आधी तुम्हाला हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चला आता हा स्वीचा चल सही सगळ्यांनी हात लावा. हॅपी न्यू इयर टू यू, हॅपी न्यू इयर टू यू, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. असं वाटतं बर्थडे सेलिब्रेट कर. चांगलं झालंय. पहिल्यांदाच केलं एक तर मी फुगे आणले 4-5 पोरांना म्हटलं लावून जराशी. फुग्यांशिवाय पुढं मजा नाही ना. चला आणि छपलीने आपले हे नाव तयार केले. आता आले शाळेत हॅपी न्यू इयर. कसं झालं रे चिकुराला? तुला पण ना? जेम्स तर तुम्हा सर्वांना पण हॅपी न्यू इयर. या केक खायला. हा सेम या केक खायला. त्याच्यात नवी बदाम टाकते कधी कधी कट करून. लागत का मला? हा ठीक हो. तर बघा केक एवढा ठेवलाय म्हणून राहिलाय, नाही तर तेवढा पण आम्ही खाणार आहे. पण आता असं वाटतंय माणसांना बघा इकडे बघा लगेच द्यायचं. पण एवढं आहे बघा घरी केलं ना मग निदान पोटभर तरी खाल्लाय आम्ही. नाही तर कसं विकत आणला असता ना. हा आणि ना घरचं जरा खाल्यासारखं वाटतो, बेकरीतला असं वाटत नाही का खालाय म्हणून. पण जाऊ दे, छोटस सेलिब्रेशन केलं आम्ही. कुत्र्यांचा आवाज येतोय. हा का ना, वाघ पण सुटलेत ना बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा बरेच दिवस झाले वाघाचं वातावरण आहे ना, त्यामुळं असं कुत्रं भुकलं ना की लगेच भीती वाटते असं. आणि त्या दिवशी तुम्हाला सांगितलं वाटतं ना, मी शाळेत मीटिंगसाठी गेलते पहा. तेव्हा पण आहे ना ते वन अधिकारी वगैरे असतात ना, ती लोक आली होती. तर त्यांनी हेच सांगितलं होतं की म्हणजे वाघापासून कसं बचाव वगैरे करायचा, असं मुलांना असं एकटं सोडत नका जाऊ, मुलांना आणायला येत जा, सोडायला येत जा असं सांगत होते. आणि घरी पण आहे ना अंगणात वगैरे मुलांना खेळून नाही द्यायचं. आणि खरंच ना एवढं म्हणजे आता भीती वाटते ना वाघाची. शेतात काही लोक शेत सोडून अशी दुसरीकडे राहायला जातात. पण पुढं पण जा, आता पाऱ्या शहरात पण आता नारायणगाव एवढं मोठं आहे, तिथं पण आतमध्ये पण वाघ यायला लागलेले. पण एवढंच का थोडासा फरक पडतो शेतात राहण्यात आणि
गावात राहण्यात असं. तर आता माझं सासर माहेर दोन्ही पण शेतात आहे ना, पण असं भीती वाटती कारण ना असं चौकून ऊस वगैरे असतात असं ना, मग आपण म्हणतो शेतात ना बऱ्यापैकी भीती वाटते. तसं त्या तुलनेत आम्हाला इथे एवढी काही भीती नाही वाटत, कारण सगळी शेजारी घरं वगैरे असतात, लोक लपन पण नाही, काय नाही काय नाही. शेत आहेत पण थोडेसे लांब लांब असल्यामुळं इथे जरा एवढं काही वाटत नाही असं. पण असं कुत्रं वगैरे भुकलं की भीती वाटते. काय भरोसा आहे का, कधी पण येऊ शकतो. शेवटी वाघ येतो. काय ना आमच्या शाळेत आहे ना उद्या डान्स आहे, नाटक. हा, ते असंच काहीतरी क्रीडा वगैरे चालू आहे त्यांच्या, त्याच्यामुळे उद्या काहीतरी आहे वाटतं त्यांच्या शाळेत डान्स वगैरे, नाटक. हा, तर आज हॅपी न्यू इयर. तर तुम्हा सर्वांना परत एकदा हॅपी न्यू इयर. आणि काहीतरी प्रत्येकाने काही ना काही चांगला संकल्प केले असतील. कामाचे तर प्रत्येकजणच करतं संकल्प, पण थोडं आपल्याबद्दल पण संकल्प करा, म्हणजे आपल्या आरोग्याचा पण थोडंसं असं हे पण संकल्प केले पाहिजे. तर हा, आणि ना मी म्हणजे तुम्हाला माहिती की म्हणजे मी आता जेव्हापासून थोडंसं स्वतःकडे लक्ष द्यायला लागले ना, तेव्हापासून मी ना बाहेरचं खायचं म्हणजे माझं 50% कमी झालेलं आहे. आपण आणि ह्या वर्षी तर मी ना असा संकल्प केले, खरं सांगते की अजिबात अजिबात म्हणण्यापेक्षा असं थोडंसंच. आपण आता सपोज जर 4 गुलाबजाम खात असेल ना, तर एकच गुलाबजाम खायचा, त्याच्याचं समाधान मानायचं. आत्तासुद्धा ना मी मगाशी एवढा छान केक झालता, पण मी त्याचा असा आपण कसं म्हणतो एवढा असाच असा असा एवढा असा एक पीस खाला असन, बस, बाकी काय नाही. नाहीतर मी अख्खा पण केक एका टायमाला खाणारी आहे. म्हणजे मला शॉक आहे भरपूर, हे खा ते खा, आणि माझे जे बल पण लय चटके आहेत. पण नाही, मी आता ठरवलंय कसं आहे, आपण काय म्हणतो, आपण पैसा वगैरे आपण नेहमी कमवू शकतो, पण हे आपलं शरीर आहे ना, हे खरंच खूप म्हणजे खूप कठीण असतं याला घडवणं वगैरे, आणि याला नीट ठेवणं पण लय महत्वाचं आहे. लय कचरा आतमध्ये टाकून काहीच उपयोग नाही होत. ते कोणीतरी असं बोललेलं आहे, मी ऐकलंय का ज्या गोष्टी जिभेला चांगल्या वाटतात ना, त्या आपल्या शरीरासाठी चांगल्या नसतात, आणि ज्या गोष्टी आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात ना, त्या गोष्टी आपल्या जिभेला चांगल्या नसतात. तर ना असंच आपण खरं राहिलं पाहिजे की जे आपण कसं म्हणतो की हा नाही नाही हे काही खायला बरोबर नाही लागत असं नाही, पण ते खरं शरीरासाठी असतं. काही लोक बघा, आपण म्हणतो ते ना फक्त काय चांगलं आहे तेच पाहतात, का आपल्याला याच्यातून फक्त काय फायदा भेटतोय, आपण म्हणतो हा नाही जीवाला चांगलं लागलं पाहिजे. पण खरं ह्या गोष्टी आता मी ना खरं म्हणजे थोडंसं मी आता त्या रस्त्याने चालायला सुरुवात केलेली आहे, आणि बऱ्यापैकी मला म्हणजे माझं शरीर त्यानुसार रिस्पॉन्स पण देते. मी ना अगोदर असं खूप काही पाय सटर खायची बरं का, आणि आता जर मी जे खाल्लं ना तर मला त्याचा त्रास होतोय. खरं मी आता मागाशी केक खाला ना, आता केक खाल्ल्यावरती का मला असं माझं पोटच डंबारल्यावानी झालं. एवढंसंच खाल्ला मी, पण असं तसं काय मला तो डायजेस्ट नाही झाला, असं म्हणजे नकोच वाटला मला तो खायला. आणि शिवाय मी दुपारी जेवली आहे 3 वाजता, 2:30-3च्या दरम्यान जेवलेली आहे, आणि त्याच्यावर काहीच नाही आता. आणि रात्रीची मला खायचं आता सवयच नाही, म्हणजे फक्त दूध किंवा नॉर्मल जर काही वाटलं कधीतरी मी थोड्याशा लाया खाते. आणि आता ना 15 ते 20 दिवस होत आलेत मी असं रुटीन चालू केले ना, तर त्याच्यामुळे मी आता थोडंसं जरा चेंज केलं ना का माझी बॉडी ते सूट नाही करत आहे, मला त्याचा त्रास होतो. आणि मला आता समजायला लागले नाही ह्या गोष्टीमुळे त्रास होतो, तर मी तिकडं वळतच नाही असं होतंय. पण चांगले आपल्याला समजते वाईट गोष्टीपासून आपल्याला जर त्रास होत असेल ना, तर तिकडं जायचंच नाही असं. आणि असे पण काही संकल्प पाहिजे ना की हो आपण आपल्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे, वाईट गोष्टी सोडून खायच्या बाबतीत, आणि त्या सोडून दिल्या पाहिजे असं. आणि रोज थोडं काही नाही तर निदान थोडं तरी योगा करायलाच पाहिजे बरं का, लई महत्वाची गोष्ट आहे ही खरंच. असे संकल्प हवेत. आपण काय करतो 1 जानेवारीला संकल्प केला ना, नाही म्हणजे 31 डिसेंबरपासून संकल्प चालू होतात आपले. तर 1 जानेवारीला आता सुरू करणार, 1 जानेवारीला सुरू करणार, डिसेंबर महिन्यातच चालू होते. 1 जानेवारीला सुरू केला ना का जास्तीत जास्त 2, 3, 4, 5 एवढेच दिवस चालू शकतात, त्याच्यानंतर नाही होत. आणि काय होतंय म्हणजे जास्त जर जिम वगैरे जर चालू केली ना, तर मग ते काय होतं, जिमचा त्रास होतो.
काय म्हणजे बॉडी पेन करायला वगैरे सुरुवात होती 2-3 दिवसातच. आणि जास्त आपल्याला त्रास व्हायला लागला का नको ते असं आपण म्हणतो. पण आहे ना कंटिन्यू करत राहिलं ना की त्याचा काहीच त्रास होत नाही. त्याच्यामुळे आपल्या घरच्या घरी थोडे काही नाही तर योगा केले ना नॉर्मल थोडंसं वॉर्मअप केला, नंतर सूर्यनमस्कार जरी केले, प्राणायाम मेडिटेशन हे खूप चांगले. त्या जिमला काय करतं त्याच्यापेक्षा हेच चांगले, हो की नाही. तर मी पण आता कंटिन्यू करणार आहे 1 तारखेपासून. मध्ये माझा पण आता गॅप पडला आहे, 1 दिवस केलं तर 15 दिवस मी केलीच नाही. आता बरेच दिवस माझा गॅप बसलेला आहे, पण आता चालू करायचं आहे. तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट. आज सई झोपलेली आहे त्यामुळे व्हिडिओ एंड करायला ती नाही आहे. चलो बाय.